वेलकम टू स्मार्ट स्कूल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे स्मार्ट स्कूलच्या रिडल हेनमध्ये. हो मित्रांनो, सर्वांना सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, त्यामुळे आपण थोडीशी कोडी काही पझल्सवाली जगात व्हिडिओ असतील ते करणार आहोत. पुन्हा एकदा आपली जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा आपण आपल्या अभ्यासक्रमाला पुन्हा लागणार आहोत. तर चला बघूया ही मजेदार कोडी, ज्यामध्ये आपल्याला शोधायचे आहेत गावांची नावं. 10 मजेदार कोडी आहेत, एकदम नवी आहेत. कदाचित तुम्ही या गावांची नावं ऐकलीही नसाल किंवा कधी पाहिलीही नसाल कदाचित. तर बघूया गावांची नावं. आपल्याला 2 चित्र दिले जातील आणि त्या 2 चित्रांवरून हे गाव कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं. बघूया, करूया सुरुवात. पहिला कोड नंबर 1. हे एक चित्र आहे. या वस्तूला काय बोलतात तुम्हाला माहितीच आहे. प्लस हे दुसरं चित्र आहे. या व्यक्तीला काय बोलतात तेही तुम्हाला माहिती आहे. तर चला बघूया कोण बरोबर ओळखतंय ह्या गावाचं नाव. तुम्हाला वेळ दिली जाते 5 सेकंदाची. 1, 2, 3, 4 आणि 5. तर पहिला करेक्ट, हे आहे भात आणि हा आहे कुली. तर भात आणि कुली म्हणजे कोणतं गावाचं नाव होईल? भात कुली. परफेक्ट. पहिल्या गावाचं नाव बरोबर ओळखलेलं आहे तुम्ही. तर अशाच प्रकारची कोडी असणार आहेत. 2 चित्र असतील आणि त्या 2 चित्रांवरून तुम्हाला गावाचं नाव ओळखायचं आहे. ओके, पुढे जाण्या अगोदर तुम्ही आमची वेबसाईट smartschool.infolips.com इथे तुम्हाला अभ्यासाविषयी भरपूर माहिती मिळणार आहे. खूप सारे मराठी, हिंदी, इंग्लिश निबंध आणि बऱ्याचशा विषयाविषयीची, बऱ्याच ग्रामर, मराठी, हिंदी, इंग्लिश ग्रामर या विषयीची खूप सारी माहिती आहे. बऱ्याच लेसनचे क्वेश्चन आन्सर हे आता आम्ही अपडेट करत चाललेलो आहोत. तर जसजसे तुम्ही पुढे जाऊ तसते तुम्हाला यामध्ये प्रत्येक स्टँडर्ड वाईज, प्रत्येक विषयाचं लेसन वाईज तुम्हाला क्वेश्चन आन्सर ही मिळत जातील. नवीन आम्ही क्वेश्चन पेपरही त्यामध्ये ॲड करत जाणार आहोत. तर साईटला जरूर व्हिजिट करा आणि तुमच्या आवश्यक असलेली माहिती येथे जाऊन मिळवा. ठीक आहे, बघूया आपण शब्दकोड नंबर 2. हे पहिलं चित्र आहे आणि हे आहे दुसरं चित्र. थोडंसं ओळखायला कठीण आहे थोडंसं, पण हिंट देतो. हे पहिलं चित्र आहे त्याला आपण हिंदीमध्ये कोणत्या नावाने ओळखतो ते आहे, आणि दुसरं चित्र तर कदाचित तुम्ही सहज ओळखू शकता. तर चला तुम्हाला वेळ देतो आहोत 5 सेकंदाची. 1, 2, 3, 4 आणि 5. तर पहिलं चित्र आहे हिंदीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? कान्हा. बरोबर. आणि दुसरं चित्र तर सोपं आहे, देवी. म्हणजे हे कोणतं गाव आहे? कान्हा देवी. करेक्ट. मध्य प्रदेशमध्ये असलेले हे गाव आहे ज्याला म्हणतात कान्हा देवी. ओके, बघूया कोड नंबर 3. आहेत ना मजेदार? कदाचित नवीन नाव असले. हे आहे पहिलं चित्र प्लस हे आहे दुसरं चित्र. तर बघा तुम्हाला ओळखता येतोय का बघूया. थोडंसं पहिलं चित्र तर सोपं आहे, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल यांचं नाव काय आहे ते. आणि दुसरं चित्र हे दिलेलं आहे इमारतींचं, पण याला आपण नगर म्हणू शकतो कारण थोडंसं विकसित आहे. बरोबर. तर यावरून आता तुम्ही सहज ओळखू शकाल. तरीही तुम्हाला देतो आम्ही 5 सेकंद. 1, 2, 3, 4, 5. तर पहिल्या चित्राचं नाव आहे सुभाष, कारण हे आहेत सुभाषचंद्र बोस. बरोबर. दुसरं चित्र आहे नगर. मग हे काय होईल? सुभाष नगर. परफेक्ट. बघूया कोड नंबर 4. हे आहे पहिलं चित्र आणि हे आहे दुसरं चित्र. सहज ओळखू शकाल. पहिल्या चित्रात कोणती वस्तू आहे, दुसऱ्या चित्रात कोणतं झाड आहे. तर सुद्धा तुम्हाला दिले जात आहेत 5 सेकंद. तुम्ही त्या अगोदरच ओळखाल मला पूर्ण खात्री आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. तर पहिल्या चित्राचं नाव काय आहे? बरोबर, ही आहे दही. आणि दुसरं आहे वड. म्हणजे काय होईल? दहीवड. परफेक्ट. आहेत ना मजेदार? कोड नंबर 5. पहिलं चित्र दिलेलं आहे, दुसरं चित्र दिलेलं आहे. आता पहिल्या चित्राचं नाव तर तुम्हाला लगेच कळेल. दुसऱ्या चित्रामध्ये बघा डोंगराच्या पायथ्याशी असलेली थोडीशी वस्ती असलेलं हे गाव आहे. त्याला आपण काय म्हणतो? पाडा म्हणतो किंवा माची म्हणतात. बरोबर. गावाचं नाव सोपं झालं. परफेक्ट. तरी तुम्हाला दिले जात आहेत 5 सेकंद. विचार करा आणि सांगा. 1, 2, 3, 4 आणि 5. पहिल्या चित्राचं नाव आहे सोनं आणि आहे वाडी. ओके, तर सोनेवाडी. ओके, सोपं होतं.
चला बघूया कोड नंबर 6. हे आहे पहिले चित्र. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते तुम्ही सांगा. आणि हे दुसरं चित्र, याला मराठीमध्ये आपण कोणतं काय म्हणतो, वळणांच्या रस्त्याला, ते बघा. आणि मग सांगा गावाचं नाव काय असेल. तुम्हाला दिले जातात 5 सेकंद. 1 2 3 4 आणि 5. पहिलं चित्र आहे बेळ आणि दुसरे आहे घाट. मग हे काय होईल, बेळघाट. परफेक्ट. कडे नंबर 7. हे आहे पहिलं चित्र. या चित्रावरून तुम्हाला लक्षात येईल हा मुलगा कसा असायला पाहिजे, म्हणजे काय योद्धा आहे. मग योद्ध्याला पण आणखीन एक शब्द आहे. आणि हे दुसरं चित्र, हे तर सोपं आहे, कोणालाही ओळखता येईल. मग यावरून तुम्ही ओळखा तुमचा जवळचं गाव कोणतं असेल बरं. ते तुमच्यासाठी दिले जात आहेत 5 सेकंद. 1 2 3 4 आणि 5. पहिलं चित्र आहे बहादूर असलेला मुलगा, म्हणजे कोण, वीर. आणि दुसरं चित्र आहे वडे. परफेक्ट. मग हे काय होईल, वीर वडे. कमेंट करा कोणाच्या गावाचं नाव आहे हे. ओके, चला बघूया पुढचं कोड नंबर 8. हे आहे एक चित्र, सहज ओळखता येईल. आणि हे आहे दुसरं चित्र. आता या इथेही तुम्हाला हे छोटंसं गाव दिसतंय, नदीच्या ठिकाणी आहे. तर याला आपण काय म्हणू शकतो, एकतर वाडी किंवा पाडा, बरोबर. मग या इथे आहे हे पाडाच घेऊया आपण. मग आता गावाचं नाव ओळखणं सोपं झालं. तरी तुम्हाला दिले जात आहेत हे गाव माझ्या गावाजवळचं आहे, म्हणून तुम्हाला देत आहेत 5 सेकंद. 1 2 3 4 आणि 5. पहिल्या चित्राचं नाव आहे चिंच आणि आहे पाडा, चिंचपाडा. परफेक्ट. पनवेलच्या जवळ असलेलं हे गाव चिंचपाडा. कडे नंबर 8 बघूया काय आहे ते. हे आहे पहिलं चित्र, सहज ओळखता येईल. आणि हे आहे दुसरं चित्र, ह्यालाही सहज ओळखू शकाल. पण गावाचे नाव कोणाचे आहे ते तुम्ही ओळखा. तुम्हाला दिले जात आहेत 5 सेकंद. 1 2 3 4 आणि 5. पहिलं चित्र आहे परफेक्ट बोर आणि दुसरं चित्र आहे विहीर. मग हे कोणतं गाव झालं, बोर विहीर. कमेंट करून सांगा कोणाच्या गावाचं नाव आहे हे. आणि आता बघूया आजचं शेवटचं कोड नंबर 10. हे चित्र पहिलं या अगोदरही झालेलं आहे, त्यामुळे सहज सांगू शकाल. आणि चित्र आहे दुसरं, ही भाजी कोणती आहे ओळखा. आणि गावाचं सहज नाव तुम्हाला सांगता येईल. तरी तुम्हाला देतोय आम्ही 5 सेकंद. 1 2 3 4 आणि 5. पहिल्या चित्राचं नाव आहे दही आणि दुसरे आहे वाल. ही भाजी आहे. परफेक्ट. माहिती आहे ना. मग दहीवाल हे आहे गावाचं नाव. तर मित्रांनो 10च्या 10 कोडी आपण आज येथे पाहिलेली आहेत. व्हिडिओ आवडले असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक कमेंट करा आणि शेअरही करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नव्या मजेदार वेगळ्या पझलसह, वेगळ्या कोड्यांसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत.